तर कुणबी मराठ्यांपासून सावध रहा असं आवाहन प्रकाश आंबेडकरांनी केलंय। ओबीसी आरक्षणाला 100% धोका असल्याचं वक्तव्य प्रकाश आंबेडकरांकडून करण्यात आलंय। आताच्या सभागृहात 190 कुणबी मराठा समाजाचे आमदार असल्याचं आंबेडकर म्हणतात। तर प्रकाश आंबेडकर नवीन काय काढतायत ते कळत नाही असा पलटवार जरांगेंनी केलाय। मी ओबीसीतूनच मराठा आरक्षण घेणार असं वक्तव्य मनोज जरांगे यांनी केलंय। मराठ्यापासून सावध राहा याचं कारण आत्ताचं जे सभागृह आहे यामध्ये 190 कुणबी मराठा समाजाचे आमदार आहेत आणि फक्त 11 ओबीसीचे आमदार आहेत। ओबीसीच्या आरक्षणाला धोका आहे का? तर 100% धोका आहे। 100% धोका आहे। मी ओबीसीतून आरक्षण घेणार आहे, माझा मराठा समाज घेणार आहे। ते काय म्हणतायत काय नाही त्यांचं उत्तर काय आम्ही कधी दिलं नाही, देणार बी नाहीत। त्यांनाही आम्ही प्रत्येक वेळेस त्यांचा आदर करतो, समाजाने केला, समाजही त्यांचा आदर करतोय। मराठा समाज सर्वसामान्याच्या मराठ्यांच्या मनातही ते बसले होते, परंतु आता ते नवीन काय काढायला लागलेत काहीच कळायला नाही आम्हाला। परंतु मी मात्र सगळ्या जाती धर्माच्या गोरगरिबांची सत्ता आणावी असं मला वाटतंय। तर जरांगेंनी नारायण राणेंवरही निशाणा साधलाय। नारायण राणेंनी फुकटच्या धमक्या देऊ नयेत, राणेंवर मी कधी बोलत नाही, बोलायला लागलो तर माघार घेणार नाही असं जरांगे पाटील म्हणाले। निलेश राणेंनी नारायण राणेंना जरा समजावून सांगावं असं देखील जरांगे म्हटलंय। जरांगेंनी फडणवीसांवर बोलू नये, जरांगे जर बोलले तर आम्ही देखील बोलणारच असं नारायण राणे काल म्हणाले होते। बिघडलंय, सलोखा बिघडलाय, जाती जातीमध्ये तेढ निर्माण झालाय आणि काही सरकारला आव्हानं देत आहेत। जरांगेने आमच्या नेत्यांबद्दल बोलू नये, देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलू नये। देवेंद्र फडणवीस हे पक्षाचे आहेत, भाजपचे नेते आहेत, किंवा त्यांच्यावर बोललं तर आम्ही बोलणारच। मी म्हणलं का दादानी मराठवाड्यात यायचं नाही, ते मला बघून घेणार म्हणजे ही कोणची धमकी आहे? असं धमकी देऊ? मी जर म्हणलो ना मराठवाड्यात येऊ नका तर कोकणात सुद्धा येऊन द्यायचे नाही तुम्हाला, कोकणात। आणि मी वेळोवेळी सांगितलेलं आहे, निलेश साहेबांनी त्यांना समजून सांगावं, मी त्यांच्यावर कधीच बोलत नाही। मग मी बोलायला लागलो तर मग मी आखाडणार नाही। म्हणजे मी क्लिअर सांगतो, तसल्या फुकट धमक्या नाही द्यायच्या।